त्या परिसरात आपण आहोत। इथे काही महिला आहेत, त्यांनी काही आरोप केलेले आहेत। त्यांच्या मुलांना, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील मुलांना पोलिसांनी अटक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि काय कारवाई इथं पोलिसांनी केली। मावशी, त्या दिवशी तुम्ही इथं होतात का? हा, मी इथं घरीच होते। बरं, पोलीसवाल्याची गाडी आली, इथं माझ्या दारात थांबली की 10-15 पोलीसवाले खाली उतरले तर माझा मुलगा इथं जेवण करीत होता। बरं, गाडी वाजली म्हणून ते बाहेर आला पाण्याचा तांब्या घेऊन गुळणा पेत तर म्हणला हे घरात होय रे, घरात होय। तर त्यानं घोट पाण्याचा प्याला गप बसला। घरात होय म्हणला, घरात नाही तर कुठं आहे म्हणलं की 10 ते 15 पोलीसवाले घरात घुसले बरं, आणि ते घोरमाड इथं उभा राहिलं। दारामध्ये 10-15 पोलीसवाले घरात घुसविले। जा म्हणला, तिकडं वाढ दिसायली तिकून जा। मग ते 10 ते 15 पोलीसवाले ते किरण सावंतच्या मागं पळाले आणि त्याला दुमून मारलं। 10 ते 15 पोलीसवाल्यानं तिथं गाठून ह्या दारावाट काढून मारीत नेलं तर इथं माझ्या दारात ते बेहूस पडला। मी कोण बेशुद्ध पडलं? किरण सावंत इथं बेहूस पडला। त्याच्यावर 10-15 जण काट्या मारायले। त्याचा मार बघून मी चक्कर येऊन मी सुद्धा बेहूस पडले तर म्हणला उचला त्या म्हातारीला, म्हणला लेडीज इकडे या, तिच्या घरात तिला टाका। मग आणलं, घरात टाकलं आणि आम्हाला दोघी मायले केल्या। त्यानं दार बंद केलं आणि बाहेरून साखळी लावली। तर तुमचा मुलगा, तुम्ही म्हणतायत की त्याला अटक केलेली आहे पोलिसांनी, हा, अटक तो आहे। आंदोलनात गेला होता का? नाही, घरी होता ते। घरच्या मुलाला जेवताना उचलून नेले ते आंदोलनामध्ये नाही, काय नाही। आणि तरी बी मी जाऊन त्याला एवढं बी बोलले पोलीस स्टेशनला की तुम्ही ते होते ना मुलं हे, तर तुम्ही काय करत होता? तुम्ही त्यावेळेसच उचलायचं आणि तुमच्या गाडीत टाकायचे। तुम्ही घरच्या मुलाला उचलून नेता होता। मला म्हणलं अधिकाऱ्यासाठी बाता करायलीस, अधिकारावनी 1:30 वाजता संपलं होता ना। मग तिथंच का त्यांनी पकडलं नाही? कोणी तोडफोड करत असताना घरी येऊन काय मग 4:30 वाजता घरातून मुलांना मारून नेण्याचा काय हक्क आहे त्यांचा? आणि घरात घुसून ते पण तुम्ही महिलांना मारतात, मुलांना मारतात, कशासाठी? काय गुन्हे केले होते त्यांनी? जरी करता आंदोलनात गेले तर ते हक्कासाठीच गेले होते ना। आता संविधान फोडणारा मस्त तिथं उपचार घ्यायलाय आणि घरातल्या मुलांना मारू हे घेऊन चाललेत। त्यांना एवढं नुकसान करायलेत, घरच्यांचं पण। बाथरूमचे दरवाजे हे तोडून न्यायलेत। पाहिजे तर त्यांचे लोकेशन काढा तुम्ही, घोरमाडचं लोकेशन काढा बघा। 4:30 ते 5:30 दरम्यान मध्ये आमच्या मुलांचं इथल्या 5 मुली आल्या होत्या ना, पूजा आदोडे, त्या पण माझ्या आईला बघून चक्कर येऊन पडली होती ना, तर ती उचलून घेऊन जाऊ लागली आईला। तिने इथं आणून सोडलं आणि म्हणली किरणला न्यायला ते यारे या सगळे तर आले होते बाकीचे नंतर पण। तर मग त्यांना म्हणले घ्या म्हणे, हिला पण हिले बाजू घ्यायली तर त्या मुलीला माझ्या समोर मारलं। 13 वर्ष मुलीला पण माराव का त्यांनी? कोणी पोलिसांनी मारलं? पोलिसांनी मारलं। पुरुष होते की महिला पोलीस होते? महिला पोलीस पण होते आणि पुरुषांनी पण मारलं। मिलिटरीच्या कपड्यांमध्ये होते ते। तर त्या 13 वर्षाच्या मुलीला तर आमच्या घरात ते डबल पळाले होते ना, तर इथं पकडून आमचा दरवाजा वाजून बघा उघडत नव्हतात ना, तर किती ठोकून हे केलं। मग नंतर आम्ही उघडलं, त्यांना समजून सांगायला ना, तर तिला म्हणते पांढऱ्या ड्रेसवर राहायची ना, मोर्चामध्ये होती ना सकाळी, तू आता नारे दे। सकाळी ले आमच्या जातीवर बोलत होतीस ना, तर आता बोल ना म्हणे, आता दे। हे पोलीस बोलत होते, पोलीस लोक सकाळी जास्त नारे देत होती, घ्या तिला, घ्या टाका त्याच्यामध्ये म्हणे गाडीमध्ये हिला, आणि यांची मस्ती जिरवू आपण म्हणून। आणि मग त्या दुसऱ्या पण उन्नती प्रगती आहेत ना, तर त्यांना पण आमच्या समोर घेऊन गेले, त्यांना पण मारून घेऊन गेले। मग एवढा पोलिसांनी अत्याचार करायचा का? जर घरी काय झालं आपण तर पोलिसांकडे जातो, अन्याय झाला आपल्यावर म्हणून त्यांच्याकडे न्याय मागायला। जर पोलीस लोक असं गुंडागिरी करत असले तर आपण कुठं जायचं मग? तुम्ही जे म्हणताय जे दारं तोडले वगैरे, इथं कुठले दारं तोडलेत का त्यांनी? तोडलेलं आहे ना, आता इकडनं आमचा मुलगा पळाला ना, तर त्या समोरच्यांच्या घरात लपला ना, बाथरूम मध्ये लपला होता। बाथरूम मध्ये लपला तर त्यानं बाथरूमचं दार तोडलं, बाथरूमचं दार तोडून त्याला बाहेर घेतलं काढून मारलं। आणि बाहेर घेऊन 10 ते 15 हो, बघताय ना, चला. 10 ते 15 जणांच्या काट्या त्याच्यावर पडत होत्या। त्यानं आणि एवढं ते हे रस्ता केलंय पण दाखवत होता आम्ही, इकडचा आमच्या पाठच्या घराचा आहे ना, आणि जायचा. कोण घुसले ते आणि मारण टाइम कोणता दिलाय? 3 वाजता आम्ही पकडून नेले, पण त्या लोकेशन त्याचं तपास आधी। हो, ते घोरमाडचं लोकेशन तपासा म्हणा, हो. किती वाजता इथं घरी होते ते। फोडले म्हणून हा, सांगितलं. त्यानं एवढं आती केलंय माझ्या लेकरावर। तिथून कुणी घरं दाखवले म्हणताय? गडबडनं दाखविलेत घर। ओके, ते अधिकारी होते का इथं? हो, इथंच होते ना। माझ्या मुलाला तर अभ्यास करता नेले ना उचलून। काय शिक्षण करतो तो? ते BL आहे, BL त्याच्या परीक्षा बी गेली त्याची। आणि अभ्यास आम्ही घरी नसताना नेलंय त्याला, तर त्याचे वडील होते घरी, त्याला पण तर वडिलाला म्हणले तुम्हाला नाही न्यायचं, त्यालाच न्यायचं म्हणले।
आणि ते तो अभ्यास करत होता, गेला बी नव्हता ते आंदोलन मध्ये. पोलीस भरतीची किती वर्षांचा आहे तो? ते 20 वर्षाचा आहे, 20-22 वर्षाचा आहे. हा, मोठा आहे मुलगा, आदित्य नंद आहे त्याचं नाव. तर अशा या सगळ्या या भीमनगर वसाहतीमधल्या महिलांच्या व्यथा आपण सगळ्यांनी ऐकल्या. ज्या पोलिसांकडून त्यांना संरक्षण केलं जाण्याची अपेक्षा असते, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असते, त्याच पोलिसांकडून आमच्या या वस्तीमध्ये कारवाई करण्यात आली, निरपराध मुलांना पकडून नेण्यात आलं असा आरोप या महिलांकडून केला जातोय. या प्रकरणात आता आणखी काय तपशील समोर येतात, काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या वस्तीमध्ये आपण आणखी काही गोष्टी सुद्धा जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. सुधीर काकडे, भीमनगर, परभणी, मुंबई तक.